रेल्वे लाईन स्टेशन रोड येथील इंडियन ओव्हरसीज बँक शाखेतील 50 खातेदार आणि एका मोबाईल क्रमांक वापरकर्त्यावर सायबर पोलीस ठाण्यात 29 जुलै रोजी सायंकाळी 7:27 गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर फसवणुकीतील 6,17,347 रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यात स्वीकारून ती पुढे वळवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सायबर पोलीस ठाणे सोलापूर शहर येथील पोलीस शिपाई साळुंखे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार मागील एका वर्षापासून ते आजतागायत इंडियन ओव्हरसीज बँकेतील 50 ठराविक खातेदार व वापरकर्त्यांनी सायबर भामट्यांकडून नागरिकांची फसवणूक करून मिळवलेली एकूण 6,17,347 एवढी रक्कम जाणीवपूर्वक आपल्या बँक खात्यांवर स्वीकारली. त्यानंतर ही रक्कम निरनिराळ्या माध्यमांद्वारे पुढे वळती केली. नागरिकांची फसवणूक करून गैरमार्गाने मालमत्ता मिळविल्याचा व गुन्ह्यातील रक्कम स्वीकारल्याचा ठपका या खातेदारांवर ठेवण्यात आलाय. भारतीय न्याय संहिता BNS कलम 318(4), 317(2), 3(5) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या संपूर्ण सायबर फसवणूक प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोपळे हे करत आहेत.